पाऊस जास्त झाला शिवाय कृषी मंत्र्यालाच खावा लागतात, पाऊस कमी पडला उचक्या कृषी मंत्र्यालाच लागतात की एवढ्या नर्तकीला इथं येऊन नाचवतोय, बाबा तुझ्या का पोटात दुखतंय। अगोदरच मी कृषी मंत्री आहे, त्यामुळं कृषी मंत्री म्हणल्यानंतर या कृषी मंत्र्याच्या पाचवीला एक गोष्ट पुजलेली आहे, पाऊस जास्त झाला शिवाय कृषी मंत्र्यालाच खावा लागतात, पाऊस कमी पडला उचक्या कृषी मंत्र्यालाच लागतात, आणि अतिवृष्टी झाल्यानंतर मग त्या उचक्याही लागतात आणि पोटही दुखतं। असा का गणपतीत आमचा श्री वैद्यनाथ महोत्सव आला की पहिली टीका असते की ह्या कृषी मंत्र्याला लाजलं पाहिजे, लाज वाटली पाहिजे। मी वेगळ्या भाषेत नाही शुद्ध भाषेत बोलायचा प्रयत्न करतो की एवढ्या नर्तकीला इथं येऊन नाचवतोय, बाबा तुझ्या का पोटात दुखतंय। अरे आमच्या भगिनीने जर आपली कला श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवामध्ये या ठिकाणी दाखवली तर ती कला तुम्ही त्या कलेला शेवू देऊ नका। जर धनंजय मुंडे वाईट असेल तर तुम्हाला अधिकार आहे धनंजय मुंडेला शिवी द्यायचा, पण एक जर आमची भगिनी इथं आपली कला दाखवत असेल तर त्या कलाकाराला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला कोणीही दिला नाही, हे आवर्जून आणि ठासून मी या ठिकाणी सांगतोय। हो, हा श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव दरवर्षी होणार। फार अति नैसर्गिक संकट आलं तर होणार नाही, पण माझ्या काही सूचना आहेत। ज्या दिवशी गणपती बसतो अण्णा त्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा नाही, गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा आणि अभूतपूर्व कार्यक्रम। अरे या कार्यक्रमात सुद्धा नाथ प्रतिष्ठाननी सामाजिक सलोखा या ठिकाणी निर्माण केलेला आहे।